सुदर्शन बुक डेपोसमोरील नाली तुंबल्याने घाण पाणी, नमो मेडिकलमध्ये मोठे नुकसान। चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरात रविवारी मे 31 सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान सुदर्शन बुक डेपो येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे दुकानासमोरील नाली तुंबल्याने घाण पाण्याचा निचरा होऊ शकला नाही। परिणामी नालीतील घाण पाण्यासह पावसाचे पाणी शेजारील नमो मेडिकलमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन बुक डेपोसमोरील नालीमध्ये माती व बांधकाम साहित्य साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला। सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात नाली तुडुंब भरून तिचे घाण पाणी थेट नमो मेडिकल दुकानात घुसले। त्यामुळे औषधे, साहित्य व इतर वस्तूंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन नालीची साफसफाई करावी तसेच झालेल्या नुकसानीबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी नमो मेडिकलचे संचालक सुराणा यांनी केली आहे। दरम्यान शहरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्टर मुराद पटेल।